पैज लागली 10 वडापावची. निघाली वडापाव नाही पैजेचे मानकरी अथर्व दाटे. पैज लागली 10 वडापावची. असलं सांगूच नको. एका वेळेस 10 वडापाव खाणार आहे आणि नाही खाल्लं तर जेवण जाणार सगळं. जेवण डायरेक्ट. आणि असलं काय नाही मोठं बारक मीडियम साईज लेवल साईज अशी असणार. अशा पद्धतीने राहुल आणि अथर्व दाटे यांची खूप मोठी पैज लागली 10 वडापावची. राहुल गेले मोठा आता पुन्हा राहुलचा तसा आहे बघू काय होते. निघाली वडापाव नाही खाल्लं तर जेवण हॉटेल. पैज लावलेले आपण गाड्या पुसल्या बघा आता ॲव्हरेज. दैविडीचे सुप्रसिद्ध वडापाव पृथ्वीराज वडापाव सेंटर 20ला 3. अवश्य भेट द्या. टॉप मध्ये पैजेचे मानकरी अथर्व दाटे 27 येते आणि खंबीर नेतृत्व आकाश भाया भोंगळे. जेवण आज रात्रीच झालं पाहिजे. आज रात्रीच जेवण पाहिजे मला. ताटे काय वाटतंय तू खाशील का? बेला दिसतोय गडे. बेला आहे बघा. बेला ताटे खाणार का नाही? जरा वेळात फक्त कायच बघा तुम्ही. ऍव्हरेज झालं पाहिजे आज. ह्याच्यासाठी चालले तुझे छाय तुला चालले. अरे तुझे छाय तुला चालले. तूच ठेव तूच खा. भजी खा तुला चालले तुझे छाय. गरमागरम 10 वडापाव तळताना अथर्व कंपनी. स्वतः खाणार स्वतः तळणार अथर्व वडापाव वाले. वडापाव तयार झालेले आहेत. नुसतं गरम गरम नुसतं पाव 10 पाव. बघा घ्या आवडेल नुसतं. तर गाईज ही बघा लेवल 12 हा करण सावंत आम्हाला दिसले आता रायडर दिसून बघा शकता. करण सावंत ब्लॉक मध्ये हाय कर. ओके चॅलेंज आहे तिकडे. हा लगेच ये. गाय बघू शकता आणलेले आहेत. त्याला चालले सगळे दाखवा छाय. आता बघू चॅलेंज स्टार्ट नाव. चैलेंज अब स्टार्ट होने जा रहा है. ताटे तुझे छाय तुला चांगले तुझ्यासाठी चांगले तुझ्या छाय. ताक आहे सगळं आहे. ताक मिरची तूच काढले तूच खा. मी बी खातो माझं भूक. स्टार्ट चॅलेंज स्टार्ट झाले. पहिला वडापाव या ठिकाणी चालू झालेला आहे. ऑल डन झालं पाहिजे. ऑल क्लिअर झालं पाहिजे डायरेक्ट जागी. चॅलेंज पहिला वडापाव या ठिकाणी संपत आलेला आहे. चॅलेंज जिंकतो का नाही बघू शकता आपण. चॅलेंज बहुत मोठं चॅलेंज आहे. त्याला काय किरकोळ आहे चॅलेंज. तू गाईज ह्याच्यासाठी चालले सगळे. तुला चालले तूच खा तूच खा. 10 खा तुला चालले. आम्ही खातो नुसता. राहुलला पाणी बिणी सोय करा त्याला. झाला पहिला वडापाव फिनिश. चटणी घे की. चटणी टाका आत. चॅलेंज 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 एकाच हे बघा मध्येच काय आहे का गांभीर्य निवड लागा काय कसं लाकडून यायचं का नाही काय का तू द्यापासून बाजूला जाऊ नको. आता दुसरा चाललाय अजून 8 खायचं ते बघू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 वांग वाचलं आताच. काय विकत नाही. चॅलेंज असं होणार नसतं. तर आम्ही आहेच परत आम्हाला आहेच परत. असं बेवट पण आहे. अरे तुझे छाय तुला चालले. थांबून जा. गायच कसे तुला चालले तूच खा. चौथा वडापाव स्टार्ट. 3 खाल्लेले आहेत. चौथा स्टार्ट. बघू काय होते. गायच 5
किती 5वा आहे ना कसावा चटणी तरी 5वा वडापाव या ठिकाणी बघा गायच नुसतं दही बघू शकता पिशवी दिसते ती रामगाळागत पण क्वालिटी नाही त्यामुळे बघ काय ना क्वालिटी किती चाललाय अजून राहिले 1 2 3 4 5 चाललाय बघू काय होतं आलाय उरकत आलाय गळा जरा उन्हाळ्याच्या तडाख्यात 10 वडा खाणं जोक नाही पण नाद करणारच आणि 5 संपूर्ण या ठिकाणी झालेला आहेत अजून 5 राहिलेत तोंडावर तर काय वाटत नाही खाईल पण खाईल नादच पुरा करणार 2 मिनिट थांबा 5 5 आणि 5 जुनी 10 आणि विस्ताला शकुंतला अरे सगळं एवढे झाले एवढे राहिले त्याने तुझे छाय 5च्या 5 तूच खा तुला आणले थांबू जाणार आता नुसतं फळ सुटणार आहे आता थांबू जाव डिंगरे बघा गाडी मुसली येणार हे जे येणार टोकाव काय फुटफुट होणार आहे फुटफुट आता दाटे फुटफुट गाय चटणी बघा घे चटणी होणार आहे फुटफुट आता हे बघा चटणी सातवा वडापाव या ठिकाणी काय वाटतं आता तुम्हाला या ठिकाणी काय होऊ शकते काय नाही गाईज आपलं डोकं टार्गेट एकच आहे जेवण हे झालंच पाहिजे. राहुलकडनं जेवण घ्यायचं हा. आणि बस. त्या- पनीर बिनीर सगळं पद्धतशीर हा, एकदम काजू करी. काजू करी मसाला पनीर हा. मसाले आणि पापड स्टार्टरला पापड बिपड पद्धतशीर लेवल. मंचुरियन हा. अजून काय असतं ते सगळं ओव्हरऑल गुलाब हो. गुलाब असतं. जास्त गुलाबजाम काय असतं? गुलाबजाम असतात हा, सगळं आणि आता लाईट पण आहे. आणि सगळे वाले वाजणार आहेत, सगळे आज ह्याच्यासाठी सगळे आणले होते तुला संपले तुला तुलाच राहिले तुलाच आणले तूच खा 100 घालवले आम्ही 100 रुपये नादच पुरा नाही ही चुकीच आहे चुकीचं आहे चुकीचा निर्णय ना सरळ सरळ आहे लहान लेकरा करते गद्दाराला कसली साईन बघते काय झालं काय झालं काय दे बाळा हारला हारला नाही काय का थांबे मालकाला बघू दे माल काय विषय लय थांबले मालकांना पेटी झाली आता पेटी. गाईज तिनेच राहिले ते संपले. त्यालाच आणलेले त्या तूच खा पाणी नको पिऊलंय. आता तुलाच आणले हा हारले जेवण मला सांगितलं परवडत पण नको खाऊ का मग करू बस अरे काय ना हारले पहिले हारले चला काय लागा म्हटलं लागा विश्वास होता तुमच्या 10 वडा वसवच्या लगेच घेतलाय काय लागता ते असलं वय दादा तुझ्या एवढा विश्वास दाखवला आणि तुला काय असलं हे केलं दही दिलं अरे तू मगाशी काढली दही 2 बिकारी लगेच उचललाय रे 2 सुधारा घे अरे नाही खाणार हो माहित होतं मला अरे तुझे शायर त्या तुला शाही राहिलेलं आहे तुलाच आणले काय झालं आता काय विषय नक्की खायचं हा. होतं जेवण करून आलतो घरनं हा 7 वर लागा तोड्या बाळा म्हणजे नाही बरं पटलं नाही ह्यानं रात्री मला म्हणलं असताना हा. पैसा आहे मी रात्री उपाशी राहिलो. पण जाऊ दे 7 केलं भावा मन जिंकलं आपलं 7 आता पैसा असेल तर शारला आता जेवण तर सांगावं लागणार हा जेवण सांगतो की मला काय हा, जेवणचं लय नाही असं रोज 7 म्हणजे काय किरकोळ आहे तुम्ही मोठं काढलं होतं हे बघ की वडा बघ केवढा आहे. थांब ताटे पैज जिंकलाय तू पैज नाही जिंकला पण आमचं मन जिंकला ताटे जाऊ दे असू दे नको ये मला खा बाबा मी मका काय सांगतोय ती ताटे गाईज राहू दे ही कर काय सांगतोय बिर्याणी तर 100 वाली. माझ्या एकट्या जेवण सांगण्यापेक्षा नाही सगळ्यांना जेवण आहे माझं म्हणणं तेच आहे एकटा हा, खाण्यापेक्षा सगळ्या- मला परवडेल. अरे पण तू बाबा काही करू नको जेवण सांगतो आपण जेवण नाही ना आपलं बजेटच नाही काय बोलले त्याला बजेट जेवण सांगतो राहू दे नाही, पण असं सगळ्यांना- काय सांग माझ्या एकट्याला नको तुम्ही सगळ्यांनी खाल्लं तर मी खुश आहे ना. जाऊ कुठे गोळ गोळ काय 10 रुपयाचं गोळ 10 रुपयाचं गोळ ती वडा सांडले मीठ सांडले झालं तर कुठं जायचं बोल चल पाटापाटा चल
आपलं एवढं budget नाहीये. 500-700 रुपये की आपल्या 200 रुपये आपलं- किती चालतंय की आपलं 200 रुपये बजेट आहे त्यात बघा तुम्हाला काय. दाटे कंपनी राहुलची थाळी कितीची आहे? 200. कंपनी आणि तुझी 200 झाली चार तुझं पनीर भाजी 150 रुपये खाणार नव्हतो नाही असं मी राहुलला सांगायचो. चुकीचा निर्णय सरळ चुकीचा निर्णय सरळ सरळ दिसतंय चुकीचा निर्णय चुकीचा निर्णय ना सरळ सरळ आहे की लहान लेकराला कळते हा चुकीचा निर्णय आहे गद्दाराला कसली साईन बघते हे तुम्ही म्हणता येईल. भांडण झाली तर गाईज अशा बैल हारलेले आहे असू द्या काय आपल्या दोस्तांना जेवण सांगितलं म्हणजे आपण काय लय बारक होत नाही. तेवढा जाऊ दे चला आज संध्याकाळी जाऊया. 6 जण पार्टी भावा काय इथं लागलं भाऊ इथं खर्च 1200 डगत नाही काय नाही पार्टी काय लेतले काय असं मोठं माहिती जेवणच ना दिलं काय? बाय.